महायुतीमध्ये अतिशय सौहार्दपूर्ण वातावरण आहे। महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, अजित पवार आणि आमचे सर्व महायुतीचे सर्व समन्वयक आम्ही सगळेजण मिळून अतिशय उत्तम प्रमाणे आमचा समन्वय आहे। राज्यामध्ये मंत्रिमंडळाची घोषणा होईल, राज्याचा मुख्यमंत्री घोषित होईल। राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। जनतेने कौल आम्हाला दिलेला आहे। आमच्या शेतकरी बांधवांपासून आमच्या महिला बंधू भगिनी यांनी सगळ्यांनी आम्हाला कौल दिलेला आहे। त्यामुळे राज्यातलं वातावरण अतिशय चांगलं आहे। जनतेच्या मनातलं सरकार आलेलं आहे। जनतेच्या मनातलं सरकार आलंय, वातावरण पण तुमच्या चांगलं आहे, तुमच्या जागाही आल्या। तर तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, जनतेच्या मनात प्रश्न आहे। निश्चितच जनतेने सगळ्यात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला दिलेल्या आहेत। आमचा स्ट्राईक रेट पण हा जवळपास 99च्या बरोबरीचा आहे। त्यामुळे ज्याचा स्ट्राईक रेट मोठा असतो त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही सर्वजण माननीय देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत याकरिता आमची सगळ्यांची परमेश्वराला साकडा आहे। आम्ही सगळेजण मिळून त्या दृष्टीने आम्ही प्रार्थना करीत आहोत। कारण देवेंद्रजींच्या काळामध्ये महाराष्ट्राची प्रगती झाली। देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न 2014 ते 2019च्या काळात केला। एक अभ्यासू, एक संयमी, लोककल्याणकारी योजना राबवणारे अतिशय उत्तम अशा प्रकारचं अभ्यासू नेतृत्व या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभावे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो। त्याचं कारण असं आहे की राज्यामधल्या अनेक घडामोडी घडत असताना प्रत्येक वेळेस धावून जाणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस। आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्व तळागाळातील लोकांपर्यंत अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात मी स्वतः पाहिलेलं आहे की ज्या वेळेस या महाराष्ट्राला अडचण झाली, दुष्काळ असो, कोविडचा काळ असो, महाराष्ट्रामधला शेतकरी असो, या महाराष्ट्रातले वंचित पीडित सर्व घटक असो, यांच्या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून जाणारे नेते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस। सर, मुख्यमंत्रीच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदे हे माघार घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? आणि उपमुख्यमंत्री हे श्रीकांत शिंदे यांना द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा निर्णय त्यांचा वैयक्तिक पक्षाचा निर्णय आहे, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। परंतु ज्यांच्या जागा जास्त आल्यात आणि जनतेचा कौल हा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सर्वाधिक जागा आलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत आणि त्या पक्षाचे कोण व्हावेत हे त्या पक्षाने ठरवलं पाहिजे। 2019ला जेव्हा सरकार बनत होतं तेव्हा छोटा पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते। आता तोच मोठेपणा दाखवण्याची वेळ एकनाथ शिंदे यांनी दाखवावी असं भाजपचं मत आहे। साहजिकच ज्या पद्धतीने जनतेने कौल आम्हाला दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यावेळेस मोठा भाऊ असलो तरी आम्ही लहान भावाला सिंहासनावर बसवलेला आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींनी काम केलेलं आहे। त्यामुळेच आता मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही त्यांना मोठा भाऊ म्हणून जेव्हा सिंहासनावर बसवलं आहे त्यावेळेस यावेळेस पण त्यांनी मनाचं औदार्य दाखवावं आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करावा। एकनाथ शिंदे ॲडमेंट आहेत, त्यांचे कार्यकर्ते ॲडमेंट आहेत की ते मुख्य कारण की त्यांच्या चेहऱ्याला घेऊन ही इलेक्शन निवडणूक लढवली? अजिबात एकनाथ शिंदे ॲडमेंट नाही आहेत। एकनाथ शिंदे हे जनतेतला माणूस आहे। एक ऑटो चालवणारा माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला, एक गरीब इथला असलेला माणूस ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून ते मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे हे कधी ॲडमेंट नसतात। मी देखील जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जातो तेव्हा माझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतात। माझ्या मतदार क्षेत्रातले अनेक विषय त्यांनी एका फटक्यात त्यांनी सोडवलेले आहेत। त्यामुळे मला तरी एकनाथ शिंदेंच्याबद्दल अतिशय मनामध्ये आदर आहे आणि निश्चितच ते देवेंद्रजींना मुख्यमंत्री होण्यासाठी मोठ्या मनाने आणि अंतःकरणाने त्यांचा स्वीकार करतील। मुख्यमंत्री पदाला घेऊन एक शेवटचा प्रश्न सर, ज्या प्रकाराने आता 4 दिवस झाले अद्याप मुख्यमंत्री निवडलं गेलं नाहीये, इतकी वेळ लागते, त्याला घेऊन विरोधक म्हणतायत हे मोदी आणि शहाचा फेलियर आहे, मुख्यमंत्री निवडता येत नाही, जमत नाही। विरोधकांना एवढी मोठी चपराक बसलेली आहे, त्यांनी आता स्वतःचं आत्मचिंतन करावं। एवढा मोठा पराभव झाला, त्यांचा विरोधी पक्ष नेता देखील होऊ शकत नाही। त्यांचा स्ट्राईक रेट हा त्यांनी स्वतः तपासावा आणि विरोधकांना जनतेने स्थान त्यांचं दाखवलेलं आहे। त्यांनी आमच्याकडे बोट दाखवल्यापेक्षा त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि ध्यानाला, चिंतनाला आणि मननाला कुठेतरी जावं विरोधी पक्षांनी
कारण त्यांची जी भूमिका असते ही नेहमी निगेटिव्ह राहिलेली आहे. झालेल्या पराभवाचं चिंतन करावं आणि आमच्या या प्रचंड विजयाचं त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला जो काही आशीर्वाद दिलेला आहे त्याला त्यांनी स्वीकार करावा. तुम्ही आज सर संसदेत काही इम्पॉर्टंट मुद्दे मांडणार आहेत, काय त्याच्यावर? मी आज देशामध्ये ज्या अतिरेकी ज्या कारवाया ज्या होतात, अनेक ठिकाणी जे आपल्याकडे ऑनलाईन गेमिंग जे होतात त्यामध्ये ते अवैध पद्धतीने त्याचा पैसा हा अतिरेकी कारवायांना मिळतो अशी आम्हाला एक या बाबतीतली खात्रीलायक माहिती असल्यामुळे आम्ही ते ऑनलाईन गेमिंग जो आहे आणि तो सट्टेबाजी आहे ती बंद करावी अशा पद्धतीचं मी आज संसदेमध्ये 0 आवरमध्ये मी तो विषय मांडणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.